छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून महायुतीमधला तिढा अजूनही सुटलेला नाही। ही जागा भारतीय जनता पार्टी लढवणार का शिंदे गट लढवणार हा एक तिढा आहे आणि समजा भारतीय जनता पार्टीला ही जागा सुटली तर भागवत कराडच उमेदवार असणार का हा दुसरा तिढा आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत खासदार भागवत कराड आहेत। कराड साहेब, काय सांगाल तुम्ही? तिढा सुटलेला नाही, ही जागा कुणाला सुटेल? त्या संदर्भात तुमच्या काय बैठका झाल्यात? देवेंद्र फडणवीस यांना तुमचं काय बोलणं झालेलं आणि काय परिस्थिती आहे? छत्रपती संभाजीनगर शहर अत्यंत महत्त्वाचं मराठवाड्यातलं शहर आहे, म्हणून या जागेला विशेष महत्त्व आहे। ही जागा महायुती लढणार आणि या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी, माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांची शिवसेना आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांचं राष्ट्रवादी असं तिघंजण मिळून मिळणार। म्हणून या महायुतीमध्ये 3 पक्ष जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल। म्हणून आणि हे जे इलेक्शन जे आहे हे साधारण 4थ्या टप्प्यामध्ये आहे, 13 मेला आहे। म्हणून वरच्या लेवलला थोडा वेळ जरी लागला तरी काही फरक पडणार नाही आहे। आम्ही आमचे कार्यकर्ते, पदाधिकारी सर्वजण काम करत आहोत आणि आमचा एक दृढ निश्चय आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदी साहेब ज्यावेळेस प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील त्यावेळेस छत्रपती संभाजीनगरचा खासदार हा महायुतीचा असला पाहिजे आणि महायुतीचा खासदार माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना मत देणारा पाहिजे। या दृढ निश्चयाने आम्ही कामाला लागलो आहे आणि मग भाजपला सुटली का शिंदे सेनेला सुटली का अजितदादा सुटला हा छोटा प्रश्न आहे। देशाच्या विकासासाठी माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जो संकल्प केलेला आहे आणि देशाचा विकास, गोरगरिबांना मदत, महिलांना मदत हा जो संकल्प आहे ह्याची मला पूर्ण कल्पना आहे। म्हणून आम्ही खंबीरपणे जो उमेदवार असेल त्याच्या पाठीशी राहू आणि आम्ही त्यासाठी भाजपला जागा सोडावी यासाठी तुमचे सगळे भारतीय जनता पार्टीला जागा सोडावी म्हणून आम्ही आमचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे सर्वजण जाऊन भेटलो आणि ते प्रयत्न करत आहेत। त्यांनी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे। सुटली चांगला आहे, नाही सुटली तरी चांगला आहे, आम्ही काम करणार आहोत। काल शिंदे गटाचे नेते संदीपान भुमरे यांची आणि तुमची पण भेट झाल्याची माहिती आहे। हो, संदीपान भुमरे आणि आमची नेहमीच भेट होत असते। संदीपान भुमरे हे आमचे पालकमंत्री आहेत, ते सुद्धा इच्छुक आहेत आणि आमच्या समजा शिंदे गटामध्ये संदीपान भुमरे साहेबांना जागा सुटली तर त्यांचं काम आम्ही करू आणि समजा भारतीय जनता पार्टीमध्ये आम्हा कुणालाही सुटली, मी माझं नाव घेणार नाही, कुणालाही एका पदाधिकाऱ्याला सुटली त्याचंसुद्धा संदीपान भुमरे काम करणार आहेत। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, काही दिवसांपूर्वी ओवेसी संभाजीनगरमध्ये येऊन गेले, ते म्हणाले की इम्तियाज जलील हेच आमचे खासदार असतील। इम्तियाज जलीलला लोकसभेतून आम्ही हद्दपार करणार हा आमचा दृढ निश्चय आहे आणि म्हणूनच मी संध्याकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेतो आहे, कारण MIMचे नेते ओवेसी या शहरात येऊन म्हणाले की अमित भाई जे आपल्या देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यांना भारतीय जनता पार्टीबद्दल कल्पना नाही, तर भारतीय जनता पार्टी काय हे ओवेसींना समजावं आणि इम्तियाज जलीलला कल्पना असेल आणि नसेल तरी त्यांना समजावं। म्हणून मी आज संध्याकाळी 4-5 वाजता ओवेसीचा दावा असा होता की भाजपची इथं ताकद नाही, MIMची ताकद आहे। हो ना, तर MIMची ताकद आहे का भाजपची ताकद आहे येणाऱ्या 2 महिन्यात कळून जाईल आणि पत्रकार परिषदेमध्ये जे बोलेल ते तुम्हाला पण कळेल काय। सध्या देश पातळीवरती काही महत्त्वाच्या घडामोडी घडतात। इलेक्ट्रोल बॉन्डचा मुद्दा समोर आलेला आहे। भारतीय जनता पार्टीला 6 ते 7 हजार कोटींचे इलेक्ट्रोल बॉन्ड मिळालेत आणि ही सगळी प्रक्रिया असंवैधानिक असल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे। हा विषय वेगळा आहे, ह्याच्यावर मी काही टिप्पणी करणार नाही। दुसरा एक मुद्दा आहे, काँग्रेसची काही खाती गोठवण्यात आलेली आहेत। तुम्ही अर्थमंत्री आहात, त्यामुळे तुम्हाला या विषयावरती बोलण्याचा नक्कीच अधिकार आहे। ती खाती गोठवल्यामुळे आम्हाला रेल्वेची तिकीटं काढायला सुद्धा पैसे नाहीत अशी अवस्था काँग्रेसची झाली असं मल्लिकार्जुन खरगे म्हणाले। काँग्रेसची खातं गोठवले वगैरे हा सुद्धा त्यांच्या पक्षाचा विषय आहे। सध्या मी आता राजकीय भूमिकेत असल्यामुळे याच्यावर योग्य तो उत्तर देण्यासारखा माझ्यात तरी एवढं हे नाही, मी देणार नाही। दुसरा मुद्दा, अरविंद केजरीवाल यांना त्या ठिकाणच्या मद्य घोटाळ्यातल्या 100 कोटीच्या अफरातफरीवरून ताब्यात घेतलेला आहे, अटक करण्यात आलेली आहे। अटक झाल्यानंतर या अटकेचा संपूर्ण राज्यात आम आदमी पार्टी आणि इतर काही सहकारी पक्ष याचा निषेध करत आहेत। एखाद्या नेत्याने जर घोटाळा केला आणि त्याच्यावर जर काही कारवाई झाली तर ती कारवाई योग्यच म्हणलं पाहिजे, कारण कोणी पैसे खावेत, भ्रष्टाचार करावा आणि त्याच्यावर कारवाई होऊ नये ही अपेक्षा जनतेने धरू नये। जनतेची अपेक्षा अशीच आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये
भ्रष्टाचार नेत्यांना, भ्रष्टाचार कार्यकर्त्याला, भ्रष्टाचार पदाधिकाऱ्याला जेलमध्ये टाकलंच पाहिजे ही अपेक्षा आहे जनतेची आणि ती योग्य ती कारवाई झालेली आहे. आता स्थानिक मुद्द्यांवरती येतो. चंद्रकांत खैरे म्हणतात की यावेळेला माझ्या विरोधात कुणीही येऊ द्या, मीच निवडून येणार. ते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचं दिव्य स्वप्न आहे. माझीवर का भर देताय तुम्ही? त्यांचं स्वप्न कधीही खरं होणार नाही आहे. ते एक माजी खासदारच म्हणून आता कायम राहतील. त्यांचा उदय या शहरात होणार नाही आहे. शहरातले 15 लाख जनता विचारते आहे, तुम्ही 20 वर्षात काय केलेलं आहे? एक काम दाखवा आणि बक्षीस मिळवा. एक काम दाखवा चंद्रकांत खैरेंनी केलेले, म्हणून ते निवडून येऊ शकत नाही, ते माजीच राहणार. म्हणून मला तर आत्ताच कळलं की त्यांचं उमेदवारीसुद्धा बदलली म्हणून त्यांना मिळणार नाही. म्हणजे चंद्रकांत खैरे याला उमेदवारी देणार, मग कुणाला? तुमच्याकडे काय नाही असं आता म्हणाले त्यांना मिळणार. चर्चा चालू होती, मिळेल नाही मिळेल ते मला काय तीच. चंद्रकांत खैरे की अंबादास दानवे? माननीय उद्धवजी ठाकरे साहेब त्यांच्या पक्षाचे नेते आहेत, ते निर्णय घेतील, आम्हाला त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. पण ज्या तऱ्हेनं चंद्रकांत खैरे बोलतात ते माझी खासदार आहे, अजूनही त्यांना वाटतं की मी खासदारच आहे, पण खासदार असतानाच काही त्यांच्याकडून झालं नाही, आता काही होणार नाही, तो यांचा विषय संपलेला आहे. तुम्ही म्हणताय त्यांनी एखादं जर काम केलं असेल तर तुम्ही दाखवावं, बक्षीस देतो असं म्हणताय, तर काय बक्षीस जाहीर करताय तुम्ही? बक्षीस काय, त्यांना चहा वगैरे पाजू त्यांना. बरं, दुसरा एक मुद्दा आहे, म्हणजे काही जे उमेदवार सध्या रिंगणामध्ये येत आहेत, इम्तियाज जलील आहेत, चंद्रकांत खैरे आहेत, अंबादास दानवे असतील, पण विनोद पाटील यांनी सुद्धा आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि ते म्हणतात की काही मतांचं बेरीज केली असता त्यांच्या विजयाचं गणित पक्का असल्यास ते सांगतायत. काय वाटतंय? प्रत्येक उमेदवार, मला कल्पना आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये पक्षातर्फे काही राहतील, अपक्ष काही राहतील, तर प्रत्येकाला आपापलं गणित ठरलेलं असतं आणि प्रत्येकजण आपापल्या स्वप्नात जगत असतो. म्हणून नेमकं विनोद पाटील यांचं गणित काय आहे मलाही माहीत नाही, पण त्यांचं गणित ते त्यांना माहीत, म्हणून मी त्याच्यावर काही कॉमेंट करणार नाही. तर हे होते केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की इम्तियाज जलील यांना या लोकसभा मतदारसंघातून आम्ही हद्दपार करणार आहोत आणि चंद्रकांत खैरे हे कायमस्वरूपी माजी खासदार राहतील, असंही भागवत कराड यांनी या ठिकाणी सांगितलंय. कॅमेरामन विकीसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.